ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहू की कुसुमताई सायलीला म्हणतात, बरं झालं तू आलीस, तू नसतीस तर माझं सगळं अवघडच झालं असतं. परंतु सायलीला मात्र अर्जुनशिवाय करमत नाही. इकडे अर्जुनच्या ऑफिसमध्ये 2 क्लायंट आलेले असतात. हा माणूस आपल्या एका केसबद्दल सांगत असतो. त्याची बायको मध्ये बोलण्याचा प्रयत्न करते तर हा माणूस बायकोवर खूप ओरडतो आणि तिला गप्प बसण्यास सांगतो. तेव्हा अर्जुन खूप चिडतो आणि म्हणतो, तुम्ही तुमच्या बायकोला गप्प का बसवताय? हा माणूस सांगतो, तिचा आवाज मला नाही आवडत, त्यामुळे मी तिला गप्प बसवतोय. ती गप्प झालेली चांगलीच. अर्जुन म्हणतो, आता तुम्हाला तिचा आवाज नाही आवडत, तुम्ही तिच्यावर ओरडणार, परंतु एक दिवस ती कायमची बोलायची बंद झाली ना, मग तुम्हाला ती शांतता खायला उठेल. तेव्हा तुम्ही काय कराल हे तुम्हालाच समजायचं नाही. अर्जुनला आठवतं आपण सायलीबरोबर कसं वागलं होतं आणि सायलीने आपल्याशी अबोला धरलाय, त्यामुळे तो खूप दुःखी होतो. इकडे सायली ही कुसुमताईंचे केस विंचरत असते, वेणी घालून देत असते. तेव्हा ती सायलीला म्हणते की आपण कविताच्या केसबद्दल चिडक्या बिब्याला सांगूया, तो पोलिसांशी बोलेल, पोलीस तिला एका दिवसात शोधून काढतील. तेव्हा सायली म्हणते, त्याची काय गरज आहे, आपण पोलिसांकडे गेलो होतो ना. कुसुमताई म्हणते, पण तो वकील आहे, त्याचा फायदा होईल ना. परंतु सायली यासाठी तयार होत नाही. इकडे हा क्लायंट अर्जुनवर खूप चिडतो आणि म्हणतो, मी माझ्या केसबद्दल बोलायला आलोय, तुमचं भाषण ऐकायला नाही. तुम्हाला असंच बोलायचं असेल तर मला दुसरा वकील पाहावा लागेल. असं म्हणून हा क्लायंट बायकोला घेऊन तेथून रागारागाने निघून जातो. अर्जुनचा मित्र त्याला विचारतो, तू असं का वागलास? तेव्हा अर्जुन त्याला झालेला सगळा प्रकार सांगतो की मी सायलीवर कसा चिडलो आणि त्यांनी माझ्याशी अबोला धरलाय. हे ऐकून त्याला मोठा धक्काच बसतो. इकडे रविराज साक्षीच्या घरी आलेला असतो आणि तो साक्षीला विचारतो, त्या दिवशी नेमकं काय घडलं हे तू मला सांग. आपल्याला एखादा जरी पुरावा मिळाला तरी आपल्याला सगळं फायदेशीर होईल, ही केस आपल्याला जिंकता येईल. नागराज हा सायलीला इशारा करतो. तर इकडे अर्जुन हा काय घडलं हे सगळं आपल्या मित्राला सांगतो आणि त्याच्याकडून काहीतरी आयडिया मागतो. तो म्हणतो, तू आता कुसुमताईला फोन कर आणि त्यांना कन्व्हिन्स कर. अर्जुन कुसुमताईंना फोन करतो, परंतु सायलीच हा फोन उचलते आणि कट करून टाकते. त्यामुळे अर्जुन चांगलाच घाबरतो. तर इकडे साक्षी ही बनून बनून गोष्ट सांगू लागते की ज्या दिवशी मी हा खून झाला तेव्हा मी रस्त्यावर उभी होते. मी रस्त्यावर गाडी लावली, तेवढ्यात मला एक मुलीचा आवाज आला. मला बरं वाटत नव्हतं. ही मुलगी मला म्हणाली की तू माझ्याबरोबर चल, तू माझ्या घरी चल. तेव्हा नागराज आणि तन्वी हे तिला इशारे करत असतात की गोष्ट बनवून सांग. रविराज तिला आणखीन डिटेल्स विचारतो. तेव्हा ही मुलगी सांगते, तिचं नाव शवरून काहीतरी होतं आणि तिने मला एका वस्तीवर माझं घर आहे असं सुद्धा सांगितलंय. हे ऐकून रविराजला खूप आनंद होतो. हा पुरावा खूप महत्वाचा आहे असं त्याला वाटतं आणि तो पुरावा शोधायचा ठरवतो. इकडे अर्जुन कुसुमताईंच्या घरी पोहोचतो, परंतु घराला कुलूप असतं, त्यामुळे तो आणखीनच घाबरतो. पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की अर्जुन फुलांचा बुके घेऊन कुसुमताईंच्या घरी सायलीला भेटायला येईल, परंतु कुसुमताई त्याला हकलून लावतील. मग आता पुढे काय होईल हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. ठरलं तर